कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। फर्स्ट टाइम कबड्डी 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 बोलून 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 आत गेलं आणि मी क्रॉस लाईन टच केली आणि क्रॉस लाईन टच करून मला असं वाटलं की ओके मी गेममध्ये आहे, मी करू शकते। रन 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 बोनस घे ऊपर घेऊन जा बोनस। वेळ झाला। बोलायचं नसते ना। नाही ती बोलली वेळ झाला। अरे तू का बोलते? तू बोलायचं ना, आपण कबड्डी बोलायचं। ती बोलली वेळ झाला। होते. मी पण बोलली टाइम प्लीज, मला नाही माहित होतं, जाते जा। अरे होते नेक्स्ट टाइम मार। राम राम बाबा। राम राम। कसं काय बरं आहे का ना माझं? तुमच्या साहेबांकडे केस आली दुकानाची। तुम्ही साखर धुवून एकत नाही, गोडे तेलमध्ये पाणी टाकत नाही, तुमच्या दुकानाचा माल खाऊन खाऊन लोक गावात जाड झालेत म्हणून। मिटवायची का लांबची केस? लांबलेलीच बरं राहील। आपली माणसं आहेत म्हणून सोडून दिले बरं का, नाही तर गोळ्या घातल्या ते फेकून साहेब लेक कडे काय बस का? बाजूला आका वराड जेवलं पाहिजे त्यात। पूर्ण लग्न ह्याच्यामध्ये या तांदळामध्ये होऊन जाईल। एक तांदूळ आणि त्याला नुसता वाज द्यायचा आणि जावं भरला माझं पोट। फायनली आम्हाला आमची फर्स्ट भिक्षा जी आम्ही बहुरूपी कलावंती करून सादर केलेली त्यातून आम्हाला मिळाली ते होते तांदूळ। पण लोकांना लय आवडायचं ती, आणि ती आवडल्यानंतर म्हणजे लोक आम्हाला बघायची, मला लय खूप आनंद वाटायचा। साहेब कसले ताईट दिसणार चिट्टी उंदरी ना मी गावातली खेड्यातली येडी। चला मग काढा खर्च। वा 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 वा, मन खूप मोठं आहे तुमचं। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। आता तुमच्यावरची जी केस होती ती आम्ही इथेच मिटवून टाकली, ठीक आहे? भिक्षाला घेऊन मी थोडंसं टेकन अबॅक होती, पण जसं जसं गोष्टी घडत गेल्या तसं तसं माझा कॉन्फिडन्स सुद्धा वाढत गेला आणि माझ्या बॅक ऑफ द माइंड हेच होतं की आम्ही जे पण आज करतो आहे ते सुभाष दादांच्या सगळं फॅमिलीला जाणार आहे। द्या ओ दादा, एवढं ऊन आहे दादा। देव सुखी ठेव तुम्हाला दादा। द्या की एक छोटा आंबा द्या। द्या की दादा। नाही हो परवडत ते। द्या की बरं एवढं खावा तुम्ही। काम बिम काय का नाही, सारखं रोज रोज कुठले येतायसा? रोज पैसे कसा मागताय तुम्ही? अहो दादा आमची कला आहे ही। आता तुम्ही जावा पुढे, पोरांनी शाळा शिकवा, चांगलं पोरांनी तुम्हाला असलं काम लावू नको जायचं पुढे, तुम्ही करायला ते बाद झालं। आम्हाला आमच्या कामाचा आदर आहे, आम्ही भीक नाही मागत आहे दादा। आई शपथ, ही सेम सेम टू सेम मम्मी दिसाल ती। त्याच्याकडे नाही आहेत साधनं कला डेव्हलप करायची किंवा अभ्यासाला जायची। तुमच्याच्याने जे होते ते तुम्ही द्या, नावं ठेवू नका तुम्ही उगीच। तुम्ही धरा आता, तुम्ही धरा। मगाशी जाऊ शिकवलं तू घर खाली धरून गीत का जश्न हो मस्त मगन हो, रस्ते की धूल उड़ाला। धर ना खाली। पाठवू जायचं डुबून, पाठवू जायचं। काहीच कळत नव्हतं मला श्वासच येत नव्हता। म्हणजे 30 सेकंदामध्ये एवढी ताकद लावलेली ना मी की माझी एनर्जी संपलेली। ऑलमोस्ट गिव्ह अप भाई। 30 सेकंदात म्हणजे यांचा भाता फुलला, यांना कळायचं बंद झालं। म्हणलं आता काय झालं, आता कळण। मी ह्यानी विचारायला गेलो तर मामा म्हणला सर साईटला बाजूला ऋषी बाजूला। आता म्हणलं काय खरं नाही यांचं। नेक्स्ट जे पण लोकेशनवरती जाणार एकदम फाडून टाकणार, एकदम मस्त करणार। पण तेव्हाच सुभाष दादांच्या अचानक छातीत दुखायला लागलं। छातीत बोलण्याचा त्रास झालाय आणि बोलताना छाती जरा चमक मारली थोडी। मी ॲक्युप्रेशर करते त्यांचं।
त्यांना खूप दिवसांपासून छातीत पेन होतंय. आमच्या डान्सच्या टास्कच्या वेळी पण त्यांची खूप छाती दुखत होती. खूप रिअलायझेशन होत होते की दीपक नाचत हसत चाबूक मारत करतो रोज हे, अशा भरून तो मागायला जातो, सोपं नाहीये. लोक येऊन मला खायला देत होते, मला हळदी कुंकू लावत होते. तो एक्सपिरियन्स मी शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे मला खरंच असं वाटत होतं की मी खरंच कडक लक्ष्मी आहे का, की लोक येऊन माझा मान सन्मान करतायत. वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता हा. जेव्हा टास्क कंप्लीट झाला मला असं कुठेतरी वाटलं की आयुष्यात काहीतरी केलंय. पन्नास दिलेत की आज मला फर्स्ट टाइम 50 रुपयाची नोट पण केवढी मोठी वाटत होती. हे आवाज तुम्ही ठेवा. तुझं कमाई आहे ते, आता कमाई नव्हते ते ठेव तुझ्याकडे. बहुरूपी कलावंती जेव्हा असते तेव्हा सुभाषदादा बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून जातात. हे त्या दिवशी त्यांनी सिद्ध केलं. इतक्या पेनमध्ये असूनही आणि स्ट्रेसमध्ये असूनही सुभाषदादांनी कंटिन्यू केलं. आणि आम्ही दुसऱ्या लोकेशनवरती कुठे क्राऊड आहे, कुठे आम्हाला चांगली लोक दिसत आहेत, जे जिकडे आम्ही जाऊन आमची कला सादर करू या शोधात पडलो. उरका उरकी करा, आवरावरी करा, लग्नाला निघायचंय. बिनचाकाच्या गाड्या केल्यात लग्नासाठी. लग्नासाठी आमचे फॅन आता इथे खूप सारे फॅन आहेत, पण आम्हाला हे फॅन हवे आहेत. हे फॅन की हे फॅन? हे फॅन हे मेन हे फॅन आहेत. हे फॅन तर नेहमी आमच्या हृदयात राहणार. जबरदस्त सेल्फीज काढले आणि आम्ही खूप खुश होतो, आनंदात होतो की आत्तापर्यंतचे जितके पण लोकेशन्स झाले ते खूप छान झाले. आम्ही खूप मस्त सादर केली. आणि माझी एकच स्ट्रॅटेजी होती की काय नाही काय फक्त बोनस टच करून ये काजल. कसं इट वॉज व्हेरी इंटेन्स गेम चालू होता. इथून भागतीये मी, इथून भागतीये. आणि मी बघितलं तिथून जेव्हा मी इथे जात होती तिथून मुली पूर्ण असं येत होते, तर तिथे खाली होत होता. जेव्हा मी असं येत होती हे लोक मला इथून घेरत होता. जसं मी असं गेली हे लोक जे मुली होते इथून सगळे इथे आले आणि मी बोनस टच केली. आणि जसं मी भागायला जात होती एक मुली खूप पळून आली, मी तिला पण टच केला आणि मी भागून आली. पण खूप चांगल्या प्रकारे धावत होती आणि गावच्यांपेक्षा तर खूप चांगल्या प्रकारे ते खेळली. मला नव्हतं माहित की मी 1 पण पॉइंट घेऊन येणार आहे, पण मी 3 पॉइंट्स घेऊन आली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.